दर्शक हो नमस्कार. BR न्यूज चॅनल प्रस्तुत साहित्य संवाद या कार्यक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. तर कार्यक्रमामध्ये आज आपल्या भेटीला आले आहेत की सध्या ज्या पुस्तकाची सर्वत्र चर्चा आहे आणि प्रत्येक वाचकाचा एक प्रचंड असा प्रतिसाद ज्या पुस्तकाला लाभतोय ते पुस्तक म्हणजे स्टेथोस्कोप ते बेड्या. आणि यासहच 23 मेची ती रात्र आणि सोबतच फलाट क्रमांक 4 एक अपूर्ण प्रवास. तर या सर्वच पुस्तकांना इतका प्रचंड प्रतिसाद वाचकांचा मिळतोय. इतकंच काय तर आता त्यावर पुढे जाऊन कुठेतरी एखादा पिक्चर येईल किंवा एखादी वेब सिरीज देखील निघाली तर त्यात आपल्याला काही वावगं वाटणार नाही. इतका प्रचंड प्रतिसाद या पुस्तकांना मिळतोय. आणि याच पुस्तकाचे लेखक डॉक्टर सुखदेव शिंगारे आज आपल्या सोबत आहेत. तर सर्वप्रथम डॉक्टर साहेब आपलं या BR न्यूजच्या चॅनलच्या स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार. नमस्ते. नमस्ते. तर आज आपण स्टेथोस्कोप ते बेड्या या पुस्तकाचा किंवा या लेखनाचा एक मागोवा घेऊया. पण सर्वप्रथम माझा प्रश्न तुम्हाला असा असेल की तुम्ही पेशानं डॉक्टर आहात हो. आणि डॉक्टर असताना देखील आज तुमच्या पुस्तकाच्या लिखाणातून त्याच्या वाचनातून एक नवा लेखक म्हणून तुम्ही आता सध्या नावारूपाला आलात आणि चर्चेमध्ये आहात. तर पुस्तक लेखनाचं हे जे काही काम आहे तर याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? आता खरं सांगायचं तर मी पेशाने डॉक्टर आहे. पण लिखाणाची प्रेरणा कुठून मिळाली ह्याचं असं एका वाक्यात उत्तर देता येणार नाहीये. बर. अगदी मी पहिली दुसरी पासूनचा मला जो प्रवास आठवतो माझा, अगदी पहिल्यापासून वाचनाची प्रचंड आवड. आणि मग जसं कॉलेज लाईफ पूर्ण झालं पुढं वाचनाचा विस्तार वाढत गेला. महाराष्ट्रामध्ये जेवढे साहित्यिक आहेत ज्यांनी चांगली चांगली साहित्यकृती तयार केली आहे त्या सर्वांचं वाचन मी केलेलं आहे. आणि मनात कुठेतरी एक सुप्त इच्छा होती की आपणही काहीतरी लिहावं, आपल्या लेखणीतून आपणही कुठल्या तरी गोष्टीला शब्दरूप द्यावं. परंतु ह्या गोष्टीला कुठला मुहूर्त मिळत नव्हता, काय लिहावं हे सुचत नव्हतं. आणि दुर्दैवाने 2011 साली माझ्या घरामध्ये एक दुर्घटना घडली. अच्छा. आणि पुढं कालांतराने माझे मित्रपरिवार असतील, नातेवाईक असतील, धाडस करून कुणी मला प्रश्न विचारला नाही की बाबा त्या दिवशी काय झालं होतं, नक्की ही दुर्घटना कशी झाली. पुढे मीच विचार केला की बाबा कधी नाही कधी आपल्या नातेवाईकांना, मित्रांना काही अनउत्तरित प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत. बरोबर. हा विचार करून लिहायची सुप्त इच्छा मनात होतीच. काहीतरी लिहिण्यापेक्षा मग आपल्या स्वतःची सत्यकथा लिहावी या अनुषंगानं माझा हा लिखाणाचा प्रवास सुरू झाला. बर. आता अलीकडे बघतो की या पुस्तकाला चांगलाच प्रतिसाद मिळतोय आणि त्यातील कथा असेल, त्यातले कथानक असतील आणि तुम्ही उभा केलेली जी पात्र आहेत आता ही सत्य कथाच आहेत. पण हे सर्व हुबेहूब वर्णन करत असताना जी काही मूळ संकल्पना आहे या पुस्तकाची तर ती कशावर आधारित आहे? आता मूळ संकल्पना जर तुम्हाला सांगायची म्हणली तर मी पेशाने जरी डॉक्टर असलो तरी दुर्दैवानं 2011 साली माझ्या पत्नीचा मृत्यू झाला. बर. आणि त्या घटनेमध्ये मला पोलिसांनी अटक केली. अच्छा. आणि ह्या गोष्टीचा वैद्यकीय क्षेत्रामध्ये सोलापूरच्या माझ्या नातेवाईकांमध्ये, माझ्या परिचितांमध्ये एक जबरदस्त धक्का बसला. अच्छा. एक सरळ मार्गी असणारा डॉक्टर इतके मोठे पाऊल कसे उचलले किंवा नक्की त्यावेळेस काय झाले. बरोबर. ह्या गोष्टी सर्वांना अगदी समजून घेण्याची तीव्र इच्छा होती. त्यामुळे मग मी हा प्रवास लेखनाचा चालू केला. आता पुस्तकामध्ये तुम्ही सांगताना म्हणजे जे काही पुस्तक आपण वाचलं त्यामध्ये असं लक्षात येतं की सुरुवातीला तुम्ही सांगितलं की जो काही तुमचा सुखी संसार आहे, तुमचं लव्ह मॅरेज आहे असाही उल्लेख त्यात आहे. तर या लव्ह मॅरेजने एक सुखी संसार सुरू झाला पण पुढे जाऊन कुठेतरी त्याचे वाईट परिणाम तुमच्या जीवनावर झाले असं का तुम्ही त्यामध्ये सांगितलं? खरं तर ह्या प्रश्नामध्ये आपल्याला थोडीशी दुरुस्ती करावी लागेल. तुम्ही म्हणताय माझं लव्ह मॅरेज होतं. खरं तर लव्ह मॅरेज विथ अरेंज मॅरेज असं म्हटलं तरी चालेल. बरोबर. कारण स्वतः मुलगी मी पसंत केली पण मी माझ्या आई वडिलांना सांगितलं. माझ्या वडिलांनी मुलीच्या घरी येऊन स्वतः सुपारी फोडलेली आहे. माझ्या घरामध्ये थाटात लग्न झालं. म्हणजे फक्त काही लव्ह मॅरेज नव्हतं, हे लव्ह विथ अरेंज मॅरेज होतं. आणि अतिशय सुखाने संसार चालू झाला. म्हणजे तो माझ्या आयुष्यातला अतिशय सुवर्ण काळ होता. थोडक्यात सांगायचं म्हणलं तर मी अगदी राजासारखं जीवन जगत होतो. अच्छा. एक हिंदीमध्ये शायरी आहे
कि मुझे बादशाह बनने का कोई शौक नहीं, अच्छा. लेकिन मुझ जैसा बनना बादशाह की भी अवकात नाही, बर. वा. असं माझं आयुष्य होतं. हम्म. आणि कालांतरानं संसारामध्ये असे काही पाऊल पडत गेले, अशा काही घटना घडत गेल्या हम्म. आणि पुढे माझ्या हातामध्ये बेड्या आल्या. बर. म्हणजे सुखाचा काळ समजू सरून परत दुःखाचा काळ चालू झाला. बर. मग आता बेड्यांचा उल्लेख तुम्ही केलाय आणि खरंच तुमच्या हातात या दुर्घटनेमुळे बेड्या सुद्धा होत्या, त्यातून तुम्ही बाहेर सुखरूप आलात. पण ज्यावेळी एखादा सुशिक्षित डॉक्टर अचानकच म्हणजे अनपेक्षितरित्या कुठंतरी पोलीस कोठडीत जातोय किंवा न्यायालयीन कोठडीत जातोय, तर त्यावेळचा तुमचा अनुभव कसा होता? अनुभव तर फार विदारक होता. हम्म. कोणीही सुखासुखी जेलमध्ये पोलीस स्टेशनमध्ये जात नाही. हम्म. खरं तर पोलीस स्टेशन आणि डॉक्टरची पायरी चढू नये असे लोक म्हणतात, बरोबर. आणि एकाच डॉक्टरला कोर्टाची जेलची पायरी चढण्याची वेळ आली. हम्म. आतापर्यंत बऱ्याच पुस्तकांमध्ये, बऱ्याच सिनेमांमध्ये हम्म. कारागृह कसे असते, जेलचा प्रसंग काय असतो, कैदी जीवन कसे जगतात हे मी ऐकून वाचून होतो. हम्म. परंतु ज्यावेळेस मी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये हम्म. मला 2011ला अटक करून केल्यानंतर जेलमध्ये नेण्यात आले. बर. बर. मी तो प्रत्यक्ष अनुभव पाहिलेला आहे. अच्छा. आणि तो सर्व अनुभव मी माझ्या स्टेथोस्कोप ते बेड्या हम्म. ह्या पुस्तकामध्ये शब्दरूप केलेला आहे. बर. कारागृहामध्ये जे कैदी आहेत हम्म. त्या कैद्यांना अगदी मी जवळून पाहिलेला आहे. हम्म. जेवढे कारागृहामध्ये कैदी आहेत बर. त्यातले जवळजवळ 90% कैदी अपघाताने गुन्हेगार झालेले आहेत. हम्म. आणि त्यातले 10% कैदी त्यांचा व्यवसायच गुन्हेगारीचा आहे. हम्म. तर ह्या 90% मध्ये त्यातले 90% कैदी चुकीच्या वकिलामुळे किंवा मित्राची कौटुंबिक पार्श्वभूमी नसल्यामुळे जेलमध्ये खितपत पडलेले आहेत. बर. माझ्या सुदैवाने मला चांगला मित्रपरिवार लाभला आणि ह्या संकटातून मी बाहेर आलो. बर. आणि कारागृहातला अनुभव म्हणाल तर तिथं प्रत्येक गोष्ट कैद्यानंच करायची आहे. स्वतःचा स्वयंपाक कैदी स्वतः करून कैद्यांना वाढतात. कैद्यांची रोजची रोजनिशी जे पण काय असेल लिखाण, कैद्यांची हाजरी कैद्यांकडूनच केली जाते. तिथे तुम्हाला वेगळा कैद्यांसाठी कारकून वगैरे काही भेटत नाही. अच्छा. हा अनुभव वाचकांनी प्रत्यक्ष पुस्तकात वाचावा अशी माझी अपेक्षा आहे. बर. आता तुम्ही अचानकरित्या म्हणजे अनपेक्षितरित्या ज्यावेळी जेलमध्ये गेलात आणि एक गुन्हा तुमच्यावर ठेवण्यात आला होता आणि त्यातून तुम्ही बाहेरही पडलात, पण हे होत असताना एक प्रकारे असं म्हणावं लागेल की हा जो काळ होता तो एक संघर्षाचाच काळ होता. तर मग या संघर्षाच्या काळामध्ये तुमची मुलं असतील किंवा तुमचा मित्र परिवार किंवा एकंदरच आता तुम्ही डॉक्टर आहात म्हणजे इतर जे तुमच्याशी कनेक्टेड असलेले संपर्कात असलेले सोलापूरकर आहेत, तर त्यांची साथ तुम्हाला कशी मिळाली? खरं तर 2011 साली ज्यावेळेस मला अटक झाली त्यावेळेस माझी मुलगी 3 वर्षाची होती. अच्छा. आणि मुलगा 8 वर्षाचा होता. बरोबर. त्यामुळं मुलांची साथ लाभली न लाभली हा गौण मुद्दा आहे. मुलं अतिशय अज्ञान होते. बर. आणि ह्या संकटातून मला बाहेर पडण्यासाठी जे माझा मित्र परिवार आहे, आता त्यांची नावाची जर आपण उल्लेख करायचा म्हणलं बर तर त्याचे एक नवीन पुस्तक तयार होईल इतकं मित्र परिवार आहे. त्यातल्या मोजक्या नावांचा उल्लेख करतो. डॉक्टर सतीश बोरांडे, अच्छा, संतोष कुमार तडवळ, माझे शिक्षक मित्र लवटे सर, निकम सर, मस्के सर, अच्छा, असे अनेक मित्र परिवार आहेत. लिंबेवाडी सेटलमेंट या भागामध्ये जिथे मी प्रॅक्टिस करतो तिथला माझा पेशंट वर्ग असेल, ह्या लोकांनी जीवाचं रान केले माझ्यासाठी. भारताच्या इतिहासातील 302 ह्या गुन्ह्याखाली म्हणजे खुनाचा गुन्हा ज्या व्यक्तीवर आहे बरोबर त्याला अटक झाल्यानंतर 90 दिवसानंतर दोषारोपपत्र तयार होते, कोर्टात सादर केले जाते. अच्छा. तोपर्यंत आरोपीला जामीन मिळत नाही. मग तो मंत्री असू द्या नाहीतर मुख्यमंत्री असू द्या. भारताच्या इतिहासातील माझी पहिली केस आहे. मी दोषारोपपत्र दाखल होण्याच्या अगोदर जामिनावरती बाहेर आलो आणि ह्याच्यामध्ये सिंहाचा वाटा माझ्या मित्रांचा आहे. आणि ते जर मित्र नसते तर आज मी तुमच्या समोर मुलाखतीला नसतो. मला जन्मठेप किंवा फाशी निश्चितच झाली असती. हो ना. तर आता आपण पाहिलं की जसं पुस्तक प्रकाशित झालं तसं प्रत्येक ठिकाणी त्याचं नाव आहे, त्याची चर्चा आहे
आणि असंही काहीतरी समजते की आपले जे नागराज मंजुळे दिग्दर्शक आहेत किंवा प्रवीण तरडे असतील, हां. यांना देखील या पुस्तकावर एखादी फिल्म किंवा वेब सिरीज बनवावी वाटते आणि त्यांनी तुमच्याशी संपर्क साधलाय. तर या गोष्टीमध्ये कितपत तथ्य आहे किंवा काय सांगाल याबाबत? ह्यामध्ये थोडं तथ्य आहे हम्म. आणि थोडं अतथ्य म्हणू आपण. बरं बरं. नागराज मंजुळे, प्रवीण तरडे यांचं तुम्ही नाव घेतलं. हम्म, हम्म, ही फार मोठी माणसं आहेत. हम्म, त्यांनी प्रत्यक्ष माझ्याकडे संपर्क साधला नाही, हम्म, हम्म. पण त्यांच्यासोबत ज्या दिग्दर्शकांनी काम केलं आहे बरं. त्यांनी मात्र माझ्याशी संपर्क साधला. अच्छा. त्यातलं एक नाव मी प्रामुख्याने उल्लेख करीन. हम्म. सोलापूरमध्ये असे दिग्दर्शक आहेत, हो ना. संदीप भास्कर जाधव. हम्म, हम्म. त्यांना त्यांच्या कलाकृतीसाठी राष्ट्रपती पुरस्कार भेटलेला आहे. हो ना. ते माझ्या क्लिनिकमध्ये आले. हम्म, त्यांनी सांगितले की डॉक्टर साहेब, तुमच्या ह्या पुस्तकावरती आपण एखादा सिनेमा हम्म. किंवा वेब सिरीज करू शकतो. बरं. मी सांगितलं आता कथा माझीच आहे, हम्म, हम्म. मीच लिहिली आहे, मी त्याचं काय कौतुक करणार. हम्म, हम्म. तुम्हाला त्यात काय वेगळं वाटत असेल हम्म, हम्म. तर तुम्ही करू शकता. हम्म. मी सर्व अधिकार त्यांना दिलेले आहेत. बरं बरं. बघू आता भविष्यामध्ये काय होत आहे. बर, तर नक्कीच ते व्हावं आणि सर्व सोलापूरचं संपूर्ण मला वाटतं की देशभरामध्ये हे नाव व्हावं. तुम्हाला शुभेच्छा. मग पुस्तक वाचत असताना आपण सर बघतो की अनेकदा म्हणजे खास करून वारंवार तुमच्या सासरच्या मंडळींचा उल्लेख हा त्या पुस्तकामध्ये सतत होताना दिसतोय. हो. तर त्याबाबत काय सांगाल आम्हाला? आता बघा, खरं सांगायचं तर सासरच्या मंडळीचा उल्लेख वरचेवर येतो. हम्म, त्याचं कारण काय, त्यांचीच मुलगी, एकुलती एक मुलगी, हो. तिचाच मृत्यू झालेला हम्म, आहे. हम्म. आणि त्यांच्यावर किती दुःखाचा डोंगर कोसळला असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. निश्चितच. परंतु अगदी ज्या दिवशी मला अटक झाली, हम्म, अगदी त्या पहिल्या दिवसाच्या क्षणापासून हम्म. शेवटपर्यंत सासू सासरे माझ्या पाठीशी उभे राहिले. बर. त्यांनी अगदी मला मोलाची साथ दिली. हम्म, हम्म. भविष्यात पुढं ज्यावेळेस माझा कारागृहाचा प्रवास संपला, माझा जामीन झाला, हम्म, हम्म. त्यानंतर मला पत्नी नव्हती. माझं गाव सांगोल तालुक्यामध्ये खेडेगाव होतं. हम्म, माझे वडील त्यावेळेस वारले. हम्म. आई माझी खेडेगावातली, तिला गॅस पेटवून सुद्धा जमत नाही. बर. अशा कंडिशनमध्ये माझी सासू सासरे माझ्याकडे राहिले. हम्म. त्यांनी माझी योग्य काळजी घेतली, हम्म. मुलांच्या शिक्षणाची काळजी घेतली. अच्छा. सासू सासऱ्यांबद्दल बोलायचं झालं तर त्यांना फक्त सासू सासरे म्हणण्यापेक्षा हम्म. त्यांनी मला आई वडिलांचं प्रेम दिलं. बर बर. भविष्यामध्ये ह्यांच्या पोटी मी मुलगा म्हणून जन्म घ्यावा हम्म, हम्म. अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करेन. अच्छा. इतकं त्यांचं त्याग आणि कर्तृत्व मोठं आहे. बर. आता तुमच्या सर्वच पुस्तकांना वाचक वर्गाने पसंती दिली आहे आणि मोठा आहे. हां. तर मी स्वतःही असं म्हणेन की त्यातलाच एक वाचक मी देखील आहे. तर तुमची पुस्तकं मी वाचलेत. हां. तर स्टेथोस्कोप ते वेड्या असो किंवा 23 मेची ती रात्र असो किंवा फलाट क्रमांक 4 एक अपूर्ण प्रवास, तर हे सर्व वाचत असताना मला एका लेखकाची मी म्हणू की आठवण आली. बाबा कदमांची आठवण मला सतत येते. तर तुम्हाला काय वाटतं की तुम्ही ज्यावेळी हे लिखाण करताय तर तुमच्या लिखाणावर एकंदर कुणाचा प्रभाव आहे किंवा कुणाच्या लेखन शैलीमध्ये तुम्ही लिहिता असं वाटतं? तसा जर विचार केला, हम्म, हम्म. तुम्ही म्हणताय त्यामध्ये अगदी तथ्य आहे. हम्म, हम्म. बाबा कदम यांचा प्रभाव आहे. हम्म, हम्म. बाबा कदम हे मराठी साहित्यातील अतिशय थोर लेखक. हो ना. त्यांनी आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये हम्म, सरकारी वकील म्हणून काम केलेलं आहे. हम्म, हम्म. आणि त्यांची आतापर्यंत जेवढी पुस्तकं प्रकाशित झाली आहेत हम्म. ती सर्व पुस्तकं सत्यकथेवर आहेत. बरोबर. आणि कोणत्याही वाचकांना काल्पनिक कथा वाचण्यापेक्षा हम्म. सत्यकथा वाचण्याची खूप आवड असते. बरोबर. मीही त्यातले एक वाचक आहे. हम्म, हम्म, मी बाबा कदमांची पूर्ण पुस्तकं, सर्व कादंबऱ्या वाचलेल्या आहेत. हम्म, हम्म. त्यामुळे माझ्या लेखन शैलीवर त्यांचा प्रभाव निश्चितपणे आहे. हम्म, हम्म. परंतु हम्म. लिखाण करताना तो कोणताही लेखक असू द्या, बरोबर. त्या व्यक्तीनं ज्या गोष्टीचं निरीक्षण केलं आहे, हम्म. ज्या गोष्टीचा अनुभव घेतला आहे, हम्म. तोच त्याला शब्दरूप देऊ शकतो. बरोबर. तुमच्या मनात कितीही कल्पना येऊ द्या, हम्म, हम्म. तुम्ही जर त्याचा अनुभव घेतला नसेल बरोबर. तर त्याला तुम्ही शब्दरूप देऊ शकणार नाही. हम्म, हम्म. आणि माझ्या लेखनामध्ये निश्चितपणे बाबा कदम यांचा प्रभाव तुम्हाला दिसून येईल. बर. आता सर आपण बघतोय की सध्या जे काही सोशल मीडियाचे किंवा सो कॉल्ड आपण फास्ट युग पळतंय असं म्हणतोय, सगळ्या गोष्टी या आपल्या मोबाईलमध्येच आता अवेलेबल आहेत आणि त्यातच नवी पिढी देखील रममाण आहे. तर कुठंतरी अनेकदा अशी खंत व्यक्त केली जाते की जी काही तरुणांना ही जी सवय आहे वाचनाची ती कुठंतरी लोप पावत चालली आहे. तर याविषयी तुम्हाला काय वाटतं?
तुमचं म्हणणं खरं आहे. ह्या डिजिटल युगामध्ये लोकांचं वाचनाचं प्रमाण कमी झालंय. परंतु जर वाचण्यासारखी एखादी साहित्यकृती एखाद्या लेखकानं तयार केली किंवा एखाद्या व्यक्तीने तयार केली तर त्याला वाचक वर्ग निश्चितपणे मिळतो. लोकांना जे आवडतं, मागणी तसा पुरवठा आपण म्हणतो थोडक्यात, तसं जर आपण दिलं तर नक्कीच वाचक वर्ग निर्माण होतो. एक थोडक्यात उदाहरण सांगायचं म्हणलं तर ऑटोबायोग्राफ ऑफ योगी हे पुस्तक सध्या पूर्ण जगामध्ये टॉप सेलर वरती आहे. एका योगीने आपल्या सनातन धर्माची, अध्यात्माची उंची किती आहे, त्यामध्ये शक्ती किती आहे याचं वर्णन केलं आहे. आपल्या भारतीय संस्कृतीचा वाचक वर्ग अमेरिका, इंग्लंड, युरोपमध्ये टॉपवर आहे. ह्यावरून आपल्या लक्षात येईल की तुम्ही जर चांगली साहित्यकृती दिली तर त्याला निश्चितपणे ह्या डिजिटल युगामध्ये सुद्धा वाचक वर्ग मिळणार आहे. आता हे सर्व होत असताना तुम्ही जसं एक प्रकारे बऱ्याच दिवसांनी असं पुस्तक बाजारात आले म्हणायला हरकत नाही की जे वाचू वाटतं आणि ते एकदा हातात घेतलं की पूर्ण होईपर्यंत अनेकांच्या प्रतिक्रिया देखील तशा आहेत की ते आम्ही पूर्ण झाल्यावरच खाली ठेवलं. मग हे सर्व होत असताना आता पुढं आगामी तुम्ही काही लेखन करणार आहात का, किंवा कुठल्या एखाद्या पुस्तकावर तुमचं सध्या काम चालू आहे? खरं तर माझं पहिलं पुस्तक स्टेथोस्कोप ते बेड्या. मला पण अपेक्षा नव्हती की बाबा ह्या पुस्तकाला एवढा प्रतिसाद भेटेल. ह्या पुस्तकाला प्रचंड प्रतिसाद भेटला. ज्या ज्या वाचकांनी पुस्तक हातात घेतलं त्या वाचकांनी 372 पानाचं पुस्तक एका दमात वाचलेलं आहे किंवा एका रात्रीत, एका दिवसात वाचलेलं आहे. आणि त्यांच्या प्रतिक्रिया आल्यानंतर मला सुद्धा वाटलं अजून आपण काहीतरी लिहावं. ऑलरेडीच बाबा कदमांसारख्या लेखाचा माझ्यावर प्रभाव आहेच. मग त्या अनुषंगाने मी अजूनही 7-8 पुस्तक लिहिलेली आहेत. त्यातील तुम्ही ज्या पुस्तकांची नावे घेतली, फलाट क्रमांक 2 आणि 23 मेची ती रात्र, ही प्रकाशित झाली आहेत. या येत्या महिन्यामध्ये बाकीची पुस्तक सुद्धा सर्व प्रकाशित होतील आणि ते वाचकांच्या हातामध्ये येतील. आणि दुसरी एक गोष्ट सांगावीशी वाटते, मी भक्तिरंग म्हणून एक पुस्तक लिहिलंय. ते पूर्ण अध्यात्मावर आहे. त्या पुस्तकातून कुणालाही अध्यात्माचा उपदेश केलेला नाही, कुठलीही गोष्ट सांगण्याचा डोस दिलेला नाही. ते एकमेव असं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये 100 लेख आहेत. तुम्ही त्यातला कोणताही लेख कधीही काढून वाचू शकता. जसं वपूरचं पुस्तक होतं, ते सलग वाचण्याची गरज नाही, म्हणजे तुम्ही कुठलंही पान काढा, कधीही वाचा. तसं माझं भक्तिरंग पुस्तक येतंय. तुम्ही पुस्तक उघडल्यानंतर कुठलंही पान ओपन होऊ द्या, त्यातला एक लेख वाचा. एक लेख वाचल्यानंतर तुम्ही कमीत कमी त्या लेखावर 10 मिनिटं तर चिंतन केल्याशिवाय राहणार नाही. तर नक्कीच सर, आपण असंही म्हणतो की अनेकदा जर चांगला गायक व्हायचा असेल तर पहिल्यांदा चांगला श्रोता व्हावा लागतो. म्हणजे एक प्रकारे असं म्हणू की जर आपल्याला गानसेन बनायचं असेल तर पहिल्यांदा कानसेन होणं महत्वाचं आहे. तर तुम्हाला काय वाटतं की एखादा लेखक जर चांगला घडायचा असेल किंवा बनायचा असेल तर त्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहेत? लेखक घडवलाही जात नाहीये आणि आपोआप पण घडत नाही. ती आतून येणारी एक ऊर्जा आहे. तुम्ही जे अनुभवता, जे पाहता, जे निरीक्षण करता, तुमचं निरीक्षण जर बारीक असेल आणि जे तुम्ही पाहिलंय, अनुभवलंय, तेच शब्दरूप केलं तर तुम्ही लेखक होता. तुम्हाला वेगळं काही करण्याची गरज नाही. तुम्ही ठरवून, जाणून बुजून, ओढाताण करून जर काही करणार असाल तर ते जास्त दिवस टिकत नाही. सौंदर्य हे ओरिजिनल असतं. मेकअप केलेलं सौंदर्य जास्त दिवस टिकत नाही. तसं कुणाचं तर ऐकून पाहून लिहिलेलं जास्त दिवस चालत नाही. तुम्ही जे अनुभव घेता, ओरिजिनल तुमच्या DNA मध्ये जे तुमचे विचार आहेत, ते जर तुम्ही पुस्तक रूपाने, शब्दरूप त्याला दिलं तर ते निश्चितपणे वाचकाच्या काळजाला भेटणार आहे. म्हणजे एकंदर असंही म्हणता येईल आपल्याला की जेवढा तुम्ही अनुभव समृद्ध असाल तेवढी चांगली कलाकृती तुमच्या हातून घडू शकते. तर सर, आता जाता जाता तुमचं जे स्टेथोस्कोप ते बेड्या हे पुस्तक आहे, तर या पुस्तकातून वाचक असतील किंवा आता ही जी नवी पिढी आहे किंवा आपला हा कार्यक्रम पाहणारे जे दर्शक आहेत, या सर्वांना तुम्ही काय संदेश द्याल? खरं तर हे पुस्तक एक माझ्या संघर्षाची कथा आहे. आता ह्यातून संदेश असा विशेष देण्यासारखा काही नाही, तरी मी वाचकांना सांगेन किंवा पुस्तक वाचल्यानंतर वाचकांना सुद्धा कळेल की बाबा आपल्या आयुष्यामध्ये
तुम्हाला कुठल्याही संकटामध्ये कुठल्याही यशामध्ये हम्म. जर कोणाची गरज असेल, आपला परिवार सोडला तर आपल्याला संघर्षातून बाहेर येण्यासाठी हम्म. हम्म. खरी कोणाची गरज असते तर मित्र कंपनीची गरज असते. प्रत्येक जण रोज पैसे कमवण्यासाठी जीवन जगतो. पैसे कमवण्यासाठी आपण कष्ट करतो. आज आपण किती पैसे कमवले हे रोज आपण हिशेब ठेवतो. पण तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एखाद्या दिवशी एखादा नवीन मित्र जोडला तर त्या दिवसाची खरी कमाई ती आहे. हम्म. ह्या पुस्तकातल्या संधीच्या विषयी जर विचारलं तर तुम्हाला जितके चांगले मित्र जोडता येतील तेवढे मित्र जोडा. मित्र जर तुमच्या पाठीमागे असतील तर तुम्हाला कोणतंही संकट पराभूत करू शकत नाही. हम्म. तुम्ही प्रत्येक संकटातून बाहेर पडू शकता. बर. जसं म्हटलं गेले की गॉड इज नॉट ॲट एव्हरी बॉर्डर, हम्म. सो ही क्रिएटेड ए सोल्जर. अच्छा. गॉड इज नॉट ॲट एव्हरी इमर्जन्सी, हम्म. सो ही क्रिएटेड ए डॉक्टर. हम्म. गॉड इज नॉट हम्म. ॲट एव्हरी डिफिकल्टी, हम्म. सो ही क्रिएटेड ए फ्रेंड. बरोबर. हम्म. हा, मित्र आपल्या आयुष्यात खूप गरजेचे आहेत. हम्म. मित्र जमवा आणि सुखी आनंदी आयुष्य जगा, हे मी संदेश देईन. नक्कीच सर. तर तुम्ही आज आमच्या या BR न्यूज चॅनलच्या स्टुडिओमध्ये आलात आणि साहित्य संवाद या कार्यक्रमातून तुमच्या सर्व लेखन प्रवासाचा उलगडा तुम्ही आमच्या सर्व दर्शकांसाठी केला. याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.